इयत्ता 4थी नाणी व नोटा यावरील स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. त्यातील प्रश्न पहिला आहे रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. त्यात बघा काय दिलेलं आहे 5 रुपयाच्या किती नोटा घातल्यानंतर बंदे 50 रुपये होतील. इथं 50 रुपये बंदे दिलेले आहेत. मग काय विचारलं की 5 रुपयाच्या नोटा किती होतील 50 साठी. त्यानंतर 10 रुपयांच्या नोटा किती होतील 50 रुपये करण्यासाठी. त्यानंतर 2 रुपयांची नाणी व 10 रुपयांची नाणी मिळून 50 रुपये होण्यासाठी किती लागतील नोटा हे विचारलेलं आहे. हे आपण बघूया आता. बघा 50 रुपये होण्यासाठी 5 रुपयांच्या नोटा किती घ्याव्या लागतील हे आपण आता पाहूया. पहा 5 रुपयाची नोट आपण तयार करूया. 5 रुपये ही एक नोट झाली पहा. 5 रुपये. हे आपण 5 रुपयाच्या नोटा बनवलेल्या आहेत. 50 रुपयासाठी किती नोटा घ्यायला लागतील बघा. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 5 35, 35 आणि 5 40, 40 आणि 5 45, 45 आणि 5 50. म्हणजे किती नोटा झाल्या पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकूण 10 नोटा झालेल्या आहेत त्या. म्हणजे 50 रुपये होण्यासाठी 5 रुपयांच्या 10 नोटा लागतील. आता काय विचार आहे पहा 10 रुपयांच्या किती नोटा लागतील 50 रुपये होण्यासाठी. मग 10 रुपयांच्या नोटा किती बघा आपण करूया. हे 10 रुपये. हे 10 आणि 10 20 रुपये झाले. हे 30 रुपये झाले. हे 40 रुपये झाले. आणि हे 50 रुपये झाले. मग किती नोटा झाल्या 1 2 3 4 5. किती नोटा झाल्या ह्या 5 नोटा झाल्या. 10 रुपयांच्या 5 नोटा 50 रुपये होण्यासाठी लागतील. मग इथं आपण लिहायचं आहे 5 आणि इथं आपलं राहिलेलं आहे 10 लिहायचं. इथं लिहूया 10 नोटा. त्यानंतर पहा 2 रुपयांची किती नाणी व 10 रुपयांची किती नाणी घेतल्यानंतर 50 रुपये होतील. म्हणजे एका बाजूला तुमच्याकडे 2 रुपयांची नाणी भरपूर आहेत आणि दुसऱ्या बाजूला 10 रुपयांच्या नाण्यांचा ढीग आहे. मग त्यातून तुम्ही ती चिल्लर उचलायची आहे की ती 50 रुपये व्हावीत. मग पहा तुम्ही कसे उचलणार ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. म्हणजे तुमचे 50 रुपये होतील. किंवा तुम्ही असंही करू शकता की 2 रुपयांची 10 नाणी घेतली आणि 10 रुपयांची 3 नाणी घेतली. असंही तुम्ही करू शकताय. हे तुम्ही ठरवायचं आहे. मग आपण आता असं करूया 10 रुपयांची 4 नाणी घ्यायची आपण. 10 रुपयांची 4 नाणी घेऊया. 2 रुपयांची 5 नाणी घ्यायची. तेव्हा आपले किती होतील 50 रुपये होतील. आपण हे आता करून बघूया हां. पहा 1 2 3 4 5 ही आपली काय झाली 2 रुपयांची नाणी. बघा 1 2 3 4 5 हे किती झाले 10 रुपये झाले. किती झाले हे 10 रुपये. रुपयांची 4 नाणी बघा. 10 10 10 आणि 10. पहा 2 रुपयांची 5 नाणी 10 रुपये झाले आणि 10 रुपयांची 4 नाणी.
₹10 ₹10 4 नाणी म्हणजे 40 रुपये. त्या बघा 40 आणि 10 50 म्हणजे हे ₹50 झाले. ₹100 होण्यासाठी ₹5 किती नोटा घ्यायच्या? आता पहा आपण ₹10 10 नोटा घेतल्या म्हणजे ₹100 होतात हे आपल्याला माहिती आहे. मग ₹5 नोटा किती घ्यायला लागतील? तर ₹10 नोटाच्या डबल नोटा आपल्याला घ्यायला लागतील. म्हणजे ₹10 एक नोट बनण्यासाठी 5-5 रुपयाच्या 2 नोटा घ्याव्या लागतात आपल्याला. तेव्हा ते ₹10 बनतात. ₹100 बनण्यासाठी ₹5 किती नोटा घ्याव्या लागतील? तर 20 नोटा घ्याव्या लागतील. तर हे आपण करून बघूया की आपल्याला किती नोटा बनवाव्या लागतील ₹5 आपण नोटा बनवूया अगोदर हं. बघा ₹5 नोट 1 5 5 10 10 5 15 15 5 20 20 आणि 5 25 25 आणि 5 30 30 आणि 5 35 35 आणि 5 40 40 आणि 5 45 45 आणि 5 50 50 आणि 5 55 55 आणि 5 60 बघा आपल्या नोटा किती बनतेत 60 झाले आता 60 आणि 5 65 65 आणि 5 70 70 आणि 5 75 त्यानंतर पहा 75 आणि 5 80 80 आणि 5 85 85 आणि 5 90 90 आणि 5 95 95 आणि 5 100 बघा आता आपण मोजूया नोटा किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 नोटा झाल्या. ₹10 व ₹20 किती नोटा घ्याव्यात ₹100 होण्यासाठी? ₹10 नोटा पहा ₹10 नोटा त्यानंतर काय सांगितले ₹20 नोटा ₹20 नोटा ह्या दोन्ही मिळून आपल्याला नोटा घ्यायच्या आहेत किती रुपये होणार आहेत ₹100 ₹100 होण्यासाठी ₹10 आणि ₹20 नोटा घ्यायच्या आहेत तर आता आपण काय करूया की नोटा बनवूया अगोदर तर नोटा कशा बनवायच्या पहा ₹10 पहा 10 ही ₹20 ₹30 ₹40 ₹50 बघा ₹10 आपण किती नोटा घेतल्या 1 2 3 4 5 बघा 5 नोटा घेतल्यानंतर हे 50 झाले तर आपल्याला काही नोटा ₹20 सुद्धा त्यांनी घ्यायला सांगितलेले आहेत आता ₹20 घेऊया इथं झाले 50 बघा तर ही ₹20 नोट घेतली 50 झाल्यानंतर 60 70 80 90 आता 90 झाल्यानंतर 100 होण्यासाठी ₹20 नोट घ्यायची म्हणल्यानंतर होत नाही आपल्याला अजून एक 10ची नोट घ्यावी लागेल
मग इथं आपण अजून एक नोट वाढवलेली आहे 10 रुपयांची. हे झाले 100. आता बघा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70, 80, 90, 100. मग आपल्याला किती नोटा झाल्या सांगा बरं? 10 रुपयांच्या नोटा किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6. 10 रुपयांच्या नोटा झाल्या 6 नोटा झाल्या. नोटा किती झाल्या? 6 नोटा. आणि 20 रुपयांच्या किती नोटा झाल्या? 1, 2. 2 नोटा. हे आपल्याला आता इथं खाली लिहायचं आहे पहा. काय लिहायचंय? 10 रुपयांच्या नोटा किती झाल्या? 6. आणि 20 रुपयांच्या नोटा 2. तेव्हा आपले बनले 100 रुपये. आता काय सांगितले पहा. 20 रुपयांच्या किती नोटा घ्यायच्या म्हणजे 100 रुपये होतील. आता 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत. तुमच्यापुढे नोटा ठेवलेल्या आहेत 10 रुपयांच्या, 20 रुपयांच्या, 50 रुपयांच्या. मग त्यातून आपल्याला हे 100 रुपये कसे बनवायचे हे विचारलेलं आहे त्याने. मग बघा आता 20 रुपयांच्या आपण किती नोटा घ्यायच्या म्हणजे ते 100 रुपये होते. तर आपण काय करायचं? नोटा बनवायच्या. सांगितलंय 20 रुपयांच्या नोटा किती बनवायच्या म्हणजे किती सांगितलेलं आहे? 100 रुपये. 100 रुपये. हे पहा 20 रुपये. हे 20 आणि 20 किती झाले? 40. त्या 40 मध्ये हे 20 रुपये मिसळले. 50, 60. हे 20 मिसळतं. 60 नंतर बघा 70, 80 आणि 90, 100. म्हणजे 100 रुपये झाले. 20 रुपयाच्या नोटा आपण एवढ्या घेतलेल्या आहेत. आता बघा नोटा किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5. 5 नोटा झालेल्या आहेत. 5 नोटा झालेल्या आहेत. 100 रुपये होण्यासाठी 20 रुपयांच्या 5 नोटा झालेल्या आहेत. म्हणजे 5 नोटा 20 रुपयांच्या घेतल्यानंतर ते एकूण 100 रुपये होतील. नंतर लिहायचं आपण 5 नोटा. आता बघा 50 रुपयांच्या किती नोटा घेतल्यानंतर 100 रुपये होतील? बघा 50 रुपयांची नोटा किती घ्यायच्या म्हणजे त्याचे किती होतील? 100 रुपये. मग आता 50 रुपयाची आपण नोटच बनवायची. 50 रुपये आणि हे 50. पहा 50 आणि 50 100. म्हणजे किती नोटा झाल्या? 2 नोटा झाल्या. 2 नोटा झालेल्या आहेत. मग आपण इथे लिहायचं 2 नोटा. 50 रुपयांच्या 2 नोटा घेतल्यानंतर 100 रुपये 2000 रुपये होण्यासाठी 10 रुपयांच्या किती नोटा घ्यायच्या? 20 रुपयांच्या किती नोटा घ्यायच्या? 50 रुपयांच्या नोटा किती घ्यायच्या? 100 रुपयांच्या नोटा किती घ्यायच्या? 500 रुपयांच्या नोटा किती घ्यायच्या? पहा, मग आता एवढे मोठे पैसे कधी मोजायचे आपण? आणि ते कसं शोधायचं आपण? आपल्याला ते जमेल का? आपण 2000 रुपये म्हटल्यानंतर भिवूनच बसतोय. पण आपण भ्यायचं नाही. आपण नोटा बनवायच्या आणि त्या मोजायच्या. आता आपण बघा काय करायचं 10 रुपयांच्या नोटा घ्यायच्या त्या 2000 रुपये होण्यासाठी. मग आपण अगोदर काय करायचं की 10 रुपयांचे 100 चे बंडल घ्यायचे. ही 10, 20, 30, 40,
50, 60, 70, 80, 90 हे 100. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 नोटा घेतल्यानंतर हे किती झाले? 100 रुपये. 10 नोटा घेतल्यानंतर हे 100 रुपये झाले. मग आपल्याला अजून अशा किती नोटा घ्याव्या लागतील? भरपूर नोटा घ्याव्या लागणार आहेत. तर ह्या 10 घेतल्या तर दुसऱ्या 10 नोटा घेतल्या आपण बघा. दुसऱ्या 10 नोटा घेतल्या. हे 100 रुपये झाले. दुसऱ्या 10 नोटा घेतल्या. 10 नोटा. त्यानंतर आणखीन 10 नोटा घेतल्या. हे 100 रुपये झाले. बघा 10 नोटा आणखीन घेतल्या आपण. किती रुपयांच्या घेतलेल्या आहेत? 10 रुपयांच्या 10 नोटा घेतल्या. त्यानंतर हे 100 रुपये झाले. 10 नोटा घेतल्या. 100 रुपये. 10 नोटा. 100 रुपये. हे बघा. तर हे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? 100 रुपये होण्यासाठी 10 रुपयांच्या 10 नोटा घेतल्यानंतर 100 रुपये होतात. तर इथून खाली आपण 10 चे नोटा घ्यायला लागलेलो आहे. 100 रुपयाचा गट्टा. 10 नोटा. 100 रुपये झाले. या 10 नोटा झाल्या. 100 रुपये. बघा आपण मोजूया किती झालं. 100, 200, 300, 400, 500, 600, 700 रुपये झालेले आहेत आता. हे 800 रुपये झाले. हे 900 रुपये झाले. आणि हे 1000 रुपये झाले बघा. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. ते इथं टोटल केले आपण. किती झाले हे? 1000 रुपये. तर नोटा किती झाल्या बघा आता? 10-10च्या नोटा 1000 रुपयेमध्ये किती झाल्या? 10-10च्या नोटा 1000 रुपयेमध्ये किती झाल्या बघा? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100 नोटा. कशाच्या? 10 रुपयांच्या. 10 रुपयांच्या. 100 नोटा घेतल्यानंतर ते किती बनले? 1000 रुपये. किती घ्यायचे? 2000 रुपये. म्हणजे आणखीन 100 नोटा घेतल्या आपण ह्यातच. आपल्याला हे काढता येते. आता 10 रुपयाच्या आणखीन 100 नोटा घेतल्या म्हणजे ते किती झाले? 1000. मग बघा 1000 रुपये झाल्यानंतर हे किती झाले? 1000 आणि 1000 2000. हे एवढं सगळं कशासाठी केलेलं आहे? हे तुम्हाला समजण्यासाठी. लहान मुलांनी नोटा हातात घेऊन मोजल्याशिवाय ते तुम्हाला किती पैसे बनतात हे कळत नाही. त्या नोटा हातात घ्या, मोजा म्हणजे तुम्हाला रुपये पैसे कळतील. तर आपण इथं लिहायचं आहे खाली की 10 रुपयाच्या किती नोटा घेतल्या आपण 2000 रुपये होण्यासाठी. तर बघा 100 आणि 100 किती झाले? 200. किती झाले? 200. 200 नोटा घेतलेल्या आहेत आपण. 10 रुपयांच्या 200 नोटा घेतलेल्या आहेत 2000 रुपये होण्यासाठी. मग इथं लिहायचं 200. आता काय विचारले बघा. 20 रुपयांच्या किती नोटा घेतल्यानंतर 2000 रुपये होतील? हे पण आपण याच प्रकारे पाहायचे आहे. 20 रुपयांच्या नोटा
किती करायचे आहेत आपल्याला? 2000 रुपये. बघा, अगोदर आपण 20 रुपयांचे 100 रुपये बनवूया. 20, 40, 50, 60 झाले. हे पहा, 70, 80 रुपये झाले. आणि हे 20 घातल्यानंतर 100 रुपये झाले. 100 रुपये झाले. 5 नोटा. 20 रुपयांच्या किती नोटा झाल्या? 5 नोटा घेतल्यानंतर किती झाले? 100 रुपये. आता आपण हे 100 न वाढवत जायचं. 5 नोटा घेतल्या, त्यानंतर आणखीन 100 झाले. 5 नोटा. 100 100 रुपये झालेले आहे ते. 5 नोटा, 100 रुपये. 5 नोटा, 100 रुपये. 5 नोटा, 100 रुपये. बघा, 5 नोटा, 100 रुपये. किती झाले? 100, 200, 300, 400, 500, 600, 700. 5 नोटा. हे झाले 800. हे झाले 900. आणि हे झाले 1000. बघा, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. 1000 रुपये झालेले आहेत. काय केल्यानंतर पहा, 20 रुपयांच्या 20 रुपयांच्या किती नोटा झाल्या बघायचं आपण आता. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 20 आणि 5 25, 25 आणि 5 30, 30 आणि 5 35, 35 आणि 5 40, 40 आणि 5 45, 45 आणि 5 50. बघा, 20 रुपयांच्या 50 नोटा घेतल्यानंतर 1000 रुपये बनले. आता आपण 2000 रुपये होण्यासाठी अजून 50 नोटा घेऊया. कशाच्या? 20 रुपयांच्या अजून 50 नोटा घेतल्या. ते 50 नोटा घेतल्यानंतर हे 1000 बनले. मग अजून 50 नोटा 20 रुपयांच्या घेतल्यानंतर हे 1000 बनले. बघा, 1000 आणि 1000 हे झाले 2000 रुपये. आणि नोटा किती झाल्या? 50 आणि 50 100 नोटा घेतल्यानंतर कितीच्या घेतल्यानंतर बघा, 20 रुपयांच्या 20 रुपयांच्या 100 नोटा. बघा, 20 रुपयांच्या 100 नोटा घेतल्यानंतर ते पैसे किती बनतील? 2000 रुपये. तर आपण लिहूया आता. 20 रुपयांच्या 100 नोटा. 50 रुपयांच्या नोटा 2000 रुपये होण्यासाठी किती लागतील? 50 रुपयांच्या किती नोटा घ्याव्या लागतील बघा. चल, काय विचारलंय? 50 रुपयांच्या नोटा. 50 रुपयांच्या नोटा किती करायचे आहेत आपल्याला? 2000 रुपये. तर बघा, 100 रुपये होण्यासाठी 50 रुपयाचे किती लागते? 2 नोटा लागतात. 50 रुपये आणि हे 50 रुपये घेतल्यानंतर किती होतात? 100 रुपये. बघा, 50 रुपयांच्या 2 नोटा घेतल्यानंतर 100 रुपये बनतात.
बघा 50 रुपयांच्या किती नोटा घेतल्या? 2 नोटा. 50 रुपयांच्या 2 नोटा घेतल्यानंतर त्या किती बनल्या? 100 रुपये. मग हेच आपण 100-100 घ्यायच्या. 2 नोटा घेतल्या. आणखीन 100 झाले. 2 नोटा घेतल्या 50च्या. हे 100 झाले. हे गट्टे बनवलेले आहेत तुम्ही हा. असे गट्टे बनवणार आहात तुम्ही. 2 नोटा घ्यायच्या 100 बनले. 2 नोटा घेतल्या 100 बनले. दुसऱ्या 2 नोटा घेतल्या. ते 100 रुपये झाले. दुसऱ्या 2 नोटा घेतल्या. 100 रुपये झाले. 2 नोटा 100 रुपये झाले. किती झाले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 6, 2 नोटा. 5 म्हणजे 700 झाले. 2 नोटा घेतल्या आणखीन. 800. 2 नोटा 900. या 2 नोटा घेतल्यानंतर 1000 रुपये झाले. बघा 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. 50 रुपयांच्या किती नोटा? त्या मोजणार आहोत आपण. इथं किती झालेले आहेत? हे 1000 रुपये. 1000 रुपये. 6, 2, 1, 2, 2 आणि 2, 4, 4 आणि 2, 6, 6 आणि 2, 8, 8 आणि 2, 10, 10 आणि 2, 12, 12 आणि 2, 14, 14 आणि 2, 16, 16 आणि 2, 18 आणि 18 आणि 2, 20. 20 नोटा. बघा 50 रुपयांच्या 20 नोटा घेतल्यानंतर 1000 रुपये होतात. तर आता काय करायचंय? अजून आपण काय करायचे की 50 रुपयांच्या आणखीन 20 नोटा घेतल्या. ते किती झाले? 1000 रुपये. मग पहा 1000 रुपये. 1000 आणि 1000 झाले 2000 रुपये. किती नोटा झाल्या? 50 रुपयांच्या. 20 आणि 20, 40. 40. 20 आणि 20. 50 रुपयांच्या 40 नोटा झालेल्या आहेत. मग किती बनले? 2000 रुपये बनलेले आहेत. हे आपण आता इथं लिहिणार आहोत. 50 रुपयाच्या 40 नोटा. बघा इथं लिहिलेलं आहे 50 रुपयाच्या 40 नोटा. 100 रुपयांच्या किती नोटा घेतल्यानंतर ते 2000 रुपये होतील? 100 रुपयांच्या नोटा बघा किती घेतल्यानंतर काय होतील? 2000 रुपये होतील. आता 100 रुपयाच्या आपण नोटा घ्यायच्या आहे का? प्रत्यक्ष बघायचं करून. बघा हे 100, हे 200, हे 300, बघा 400, 500, 600, 700, 800, 900.
आणि हे 1000 झालं का? 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000. 1000 रुपये झालेत. नोटा किती झाल्या बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 नोटा. 100 रुपयांच्या 10 नोटा घेतल्यानंतर ते किती होतील? 1000 रुपये. बघा. 100 रुपयांच्या किती नोटा घेतलेल्या आहेत? 10. आणि एकदा मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बघा 100 रुपयांच्या 10 नोटा. किती झाले? 1000 रुपये. मग आपल्याला 2000 करायचे. 1000 झाले. अजून 1000 करण्यासाठी काय लागेल की आणखीन 10 नोटा घ्याव्या लागतील. 100 रुपयांच्या आपण काय केलं? आणखीन 10 नोटा घेतल्या. मग हे किती झाले? आणखीन 1000 रुपये झालेले आहेत बघा. मग एकने 2000 झाले. 2000 रुपये हे झाले. मग किती नोटा घेतल्या आपण? 100 रुपयांच्या किती नोटा घेतल्या पहा. 100 रुपयांच्या 20. 20 नोटा घेतलेले तेव्हा ते किती बनले? 2000 रुपये. आता हे तुम्हाला सगळं कळालं असेल सविस्तर केल्यामुळे आपण 20 नोटा आपण इथे लिहायचं आहे. 100 रुपयांच्या 20 नोटा. 500 रुपयांच्या नोटा किती घ्यायच्या म्हणजे 2000 रुपये होतील. 500 रुपयांच्या नोटा. 2000 रुपये होतील. बघा 500च्या नोटा घेऊया आपण. 500 रुपये. तर ही दुसरी नोट घेतली आपण 500 रुपयाची. 500 आणि 500 किती झाले? 1000. हे 500 त्यात मिसळले. किती झाले? 1500 किंवा 1500. आणि हे 500 मिसळले. किती झाले? 2000. बघा 500 आणि 500 1000. 1000 आणि 500 1500. आणि त्यामध्ये आणि 500 मिसळल्यानंतर हे किती झाले? 2000. म्हणजे किती नोटा झाल्या? 1, 2, 3, 4. बघा 4 नोटा झालेल्या आहेत. 4 नोटा. नोटला काय? किती रुपये झाले? 2000 रुपये. 2000 रुपये. किती रुपयांच्या? 500 रुपयांच्या. बघा 500 रुपयांच्या 4 नोटा घेतल्या. 500 रुपयांच्या 4 नोटा घेतल्यानंतर किती रुपये होतात? 2000 रुपये. इथं आपण लिहायचं आहे 4 नोटा. आता बघा पुढं काय सांगितले. अजयकडे 9 नोटा आहेत. त्या सर्वांची किंमत 500 रुपये आहे. तर त्याच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? 500 रुपये आहेत म्हटल्यानंतर आपण 500 रुपयामध्ये 100 रुपयाच्या नोटा वापरू शकतो. 200 रुपयाच्या नोटा वापरू शकतो. 50 रुपयांच्या सुद्धा नोटा वापरू शकतोय. पण अजयकडे एकूण 9च नोटा आहेत. त्या 9 नोटेपैकी 100च्या किती आहेत? 500च्या किती आहेत? 500च्या तर नसणार आहेत. कारण एकूण 9 नोटा आहेत. मग 9 नोटामध्ये 100च्या किती आहेत? 200च्या किती आहेत? 50ची किती आहे? 20च्या किती आहेत? आणि 10च्या किती आहेत? हे माहीत नाही. तर त्या 9 नोटा आपल्याला काय करायच्या आहेत की शोधायच्या त्या. की त्यानं त्या 9 नोटा किती किती रुपयांच्या घेतलेल्या आहेत. मग बघा आता आपण कसं शोधायचं? 500 रुपये तरी आपल्याला करायचे आहेत. आणि नोटा 9च घ्यायला सांगितलेल्या आहेत. आता विचार करा, विचार करा. कुठली कितीची नोट घ्यायची? कितीची नोट घ्यायची? आता आपण
100 पासून करूया का? बघा 100 रुपयांच्या 5 नोटा घेतल्या. नाही, तर 5च होतात. 500 होतात. 9 नोटा होतच नाहीयेत. मग आपण 50च्या नोटा घेऊया. हां, आता 50च्या नोटा घेऊन बघूया आपण. अजयकडे 9 नोटा आहे. बघा. अजयकडे 9 नोटा. ते किती झालेले आहेत? 500 रुपये. ते आपण आता शोधणार आहोत. 100च्या नोटा घेतल्या तर 5च होतील. आपल्याला 9 करायचे आहेत म्हणून आपण 100 पेक्षा लहान नोट घेतलेली आहे 50 रुपयांची. आता बघा 50 100 150 200 250 हे 50 घातल्यानंतर 300 नोटा किती झाल्या बघूया. 1 2 3 4 5 6 हे 350 आणि हे झाले 400. बघा नोटा मोजूया 1 2 3 4 5 6 7 8 आपल्याला नोटा पाहिजेत 9. हे किती झाले? 50 अन् 50 100 150 200 250 300 350 आणि हे 400 रुपये. मग 50च्या अजून 2 नोटा घातल्यानंतर 10 नोटा होतात. मग आपण काय करायचं 100ची 1 नोट घेऊया. 100ची 1 नोट घेऊया. बघा आता नोटा किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 नोटा किती झाल्या? 8 नोटा. आणि रुपये किती झाले बघा? 50 अन् 50 100 100 अन् 50 150 150 आणि 50 200 200 अन् 50 250 250 अन् 50 300 300 आणि 50 350 350 आणि हे 50 400 बघा 8 नोटा 400 रुपये झाले. 8 नोटा 400 रुपये झाले आणि ही एक नोट. ही एक नोट 100 रुपये. बघा 100 रुपये 100 400 आणि 500 सॉरी 400 आणि 100 ही किती झाले? 500 रुपये झाले. नोटा किती झाल्या बघा 8 आणि 9 9 नोटा झालेल्या आहेत. कशा कशाच्या? 50 रुपयांच्या 8 नोटा आणि 100 रुपयांची 1 नोट घातल्यानंतर किती बनलेले आहेत? 500 रुपये. अशा एकूण 9 नोटा आहेत. या अजयकडे किती 9 नोटा आहेत? त्या 9 नोटेमध्ये 50 रुपयांच्या 8 नोटा आणि 100 रुपयांची 1 नोट घेतलेली आहे. तेव्हा ते बनले 500 रुपये. नोटा एकूण झालेल्या आहेत 9. आपण इथं लिहूया. काय लिहायचंय? 8 नोटा. 8 नोटा किती रुपयांच्या? 50 रुपयांच्या 8 नोटा व 100 रुपयांची किती? 1 नोट. बरोबर किती झाले? 500 रुपये.
स्वातीकडे काही 10 रुपयांच्या, काही 50 रुपयांच्या व काही 20 रुपयांच्या नोटा आहेत. सर्व नोटांची एकूण किंमत 500 रुपये आहे. तर तिच्याकडे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आहेत? बघा. स्वातीकडे नोटा कशा-कशाच्या आहेत? 50 रुपयांची आहे. त्यानंतर 100 रुपयांची आहे. 100 रुपयांची सुद्धा आहे. 50 रुपये सुद्धा आहेत. आणि 20 रुपये सुद्धा आहेत. हे कोणाकडे आहेत? स्वातीकडे. आणि किती झालेले आहेत? 500 रुपये. तर या किती नोटा आहेत? काय विचारले? किती नोटा? बघा, ह्या किती नोटा आहेत? किती नोटा? कशाच्या? 50च्या, 100च्या आणि 20 रुपयांच्या किती नोटा आहेत या 500 रुपयेमध्ये? 50चे 2 नोटा घेऊया म्हणजे 100 होतील. 20च्या पण नोटा घ्यायच्या, ते पण 100 करूया. म्हणजे आपल्याला सरळ नोटा मोजता येतात. 50 रुपयाच्या पण 2 नोटा घेऊया बघा. 50 रुपये, 50 रुपये. किती झाले? 100. 2 नोटा घेतल्या आपण. त्यानंतर नोटा कशाच्या घेऊया? 20 रुपयांच्या घेऊया आपण. 20 रुपयांचे पण 100 रुपये बनवायचे हां, मग सोपं जातंय. 20 रुपये. हे 20 रुपये किती झाले? 40. 50, 60. 70, 80 आणि हे 100. बघा. 20, 40, 60, 80 आणि 100. हे झाले 100 रुपये. हे 100 रुपये झाले. किती बनले? हे 200. आता 100 रुपयाच्या नोटा घ्यायच्या. किती घ्यायच्या? अजून किती घ्याव्या लागतील? 3 नोटा बघा. 100 रुपये. 100 रुपये आणि हे 100 रुपये. हे किती झाले? 300. मग बघा. 300, 400 आणि 500. 500 रुपये बनलेले आहेत. मग नोटा बघा कितीच्या घेतल्या आपण. 50 रुपयाच्या नोटा किती घेतल्या? 50 रुपयांच्या. किती घेतल्या? 2 नोटा. किती झाले हे? 100. 20 रुपयांच्या. 20 रुपयांच्या किती नोटा घेतल्या? 1, 2, 3, 4, 5. 5 नोटा. हे किती बनले? 100. 100 रुपयांच्या किती नोटा घेतल्या? 1, 2, 3. 3 नोटा. 100 रुपयांच्या. 3 नोटा. किती झाले? 300. तेव्हा हे किती बनले? 500 रुपये बनलेले आहेत. बघा स्वातीकडे 50 रुपयांच्या 2 नोटा, 20 रुपयांच्या 5 नोटा आणि 100 रुपयांच्या 3 नोटा. अशा मिळून सगळ्या नोटा मोजल्यानंतर 500 रुपये झालेले आहेत. मग इथं आपण लिहायचं आहे. स्वातीकडे किती? 50 रुपयांच्या बघा 50 रुपयांच्या 2 नोटा. 20 रुपयांच्या 5 नोटा. आणि 100 रुपयांच्या 3 नोटा.
तर पुढचं गणित काय आहे बघा. नंदूकडे 6 नोटा आहेत. त्या सर्वांची एकूण किंमत 1000 रुपये आहे. तर नंदूकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? बघा नंदूकडे 6 नोटा आहेत. आणि त्या किती रुपये झालेल्या आहेत? 1000 रुपये. 1000 रुपये. मग किती नोटा आहेत? नंदूकडे 6 नोटा. कोणत्या कोणत्या प्रकारचे ते आपण शोधायचं हे. तर बघा नंदूकडे 6 नोटा आहेत. हं? तर आपण काय करायचं 6 नोटामध्ये नोटा कितीच्या असतात? 500 रुपयाच्या असतात, 200च्या असतात, 100च्या असतात. 6 नोटा म्हटल्यानंतर बघा 500 रुपयाच्या किती नोटा घ्यायच्या? 100च्या किती घ्यायच्या? तर आपण काय करूया की 500 रुपयांची आपण एक नोट घेतली. 500 रुपयाची एक नोट. त्यानंतर बघा 100च्या नोटा घेऊया आपण 500 झाल्यानंतर हे 600, 700, 800, 900 आणि हे 1000 झाले बघा. मग किती झाल्या 100च्या नोटा? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 नोटा. तेव्हा नंदूकडे बघा 6 नोटा झाल्या. 5 आणि 1 6 नोटा. 500 रुपयांची एक नोट आणि 100 रुपयांच्या 5 नोटा घेतल्यानंतर नंदूकडे 1000 रुपये होतील. 500 रुपयाची एक नोट घ्यायची नंदूने आणि त्यानंतर 100च्या 5 नोटा. तेव्हा त्याच्याकडे 1000 रुपये बनतील. बघा मग इथं काय लिहायचं आपण? 500 रुपयांची एक नोट व 100 रुपयांच्या 5 नोटा. त्यानंतर काय विचारले बघा. सलमाकडे 11 नोटा आहेत. त्या सर्वांची एकूण किंमत 1000 रुपये आहे. तर तिच्याकडे कोणत्या किमतीच्या किती नोटा आहेत? 1000 रुपये. बघा सलमा कडे 11 नोटा. रुपये किती आहेत? 1000 रुपये. आता बघा आपण काय करायचंय? 100च्या 10 नोटा घेतल्यानंतर 1000 रुपये येतात. तर आता आपण काय करायचंय की 11 नोटा आहेत. तर 100च्या आपण 9च नोटा घ्यायच्या बघा. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800 आणि 900 रुपये. आता घ्यायच्या 50-50च्या 2. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900 आणि हे 50 आणि 50 100 होतात. हे 1000 रुपये झाले. नोटा किती झाल्या मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 100च्या नोटा किती झाल्या? 9 नोटा झाल्या. आणि बघा 50च्या 2 नोटा. एकूण किती नोटा झाल्या? बघा 9 आणि 2 11. सलमाकडे किती नोटा आहेत? 11 आणि एकूण रुपये आहेत 1000. मग त्या 1000 रुपयांमध्ये 100च्या नोटा आहेत 9 आणि 50च्या 2 नोटा आहेत.
तेव्हा एकूण 1000 रुपये झालेले आहेत. मग इथं आपण द्यायचं आहे 100 रुपयांच्या 9 नोटा व 50 रुपयांच्या 2 नोटा.